नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. बघा, एक्झाम्पल आहे इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 2 raised to tan x डिवायडेड बाय cos square x dx. दिलेलं इंटिग्रेशन आय इज इक्वल टू कन्सिडर करणार आहे. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 2 raised to tan x डिवायडेड बाय cos square x dx. आता इथं आपल्याला सबस्टिट्यूशन मेथडने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. आता इथं tan x एक आहे आणि 1/cos² आहे. आता tan xचं डेरिव्हेटिव्ह तिथं आहे का बघायचं. tan xचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1/cos² x हा काय असतो sec² x आणि tan xचं डेरिव्हेटिव्ह असते sec² x. सो हिअर वी पुट tan x इज इक्वल टू t. आता इथं बघा 2 raised to tan x आहे तसंच लिहिलं आहे आणि 1/cos² काय लिहिलं आहे sec² x लिहिलं आहे. आता तुमचं एक्झाम्पल झालं 2 raised to tan x इंटू sec² x dx, त्याला इक्वेशन 1 म्हटलं. आता सबस्टिट्यूशन मेथडनुसार पुट tan x इज इक्वल टू टी. दिलेले एक्झाम्पल जे आहे ते आपण आता कशामध्ये कन्वर्ट करणार आहे, व्हेरिएबल टी मध्ये. सो डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी गेट d by dx of tan x is equal to d by dx of t, that is the sec² x is equal to dt by dx. So here we get sec² x dx is equal to dt. Hence equation 1 becomes. Equation 1 काय आहे आपलं, तर 2 raised to tan x into sec² x. 2 raised to tan x ची व्हॅल्यू आपण पुटअप करणार आहे t आणि sec² x dx त्यासाठी लिहिणार आहे आपण dt. त्यामुळे आपलं एक्झाम्पल आता झालेलं आहे इंटिग्रेशन 2 raised to t इंटू dt. 2 raised to t म्हणजेच a raised to x नुसार त्याचं इंटिग्रेशन लिहिणार आहोत. a raised to x डिवायडेड बाय log a प्लस c. तर a ची व्हॅल्यू काय आपली 2. सो हिअर वी विल 2 raised to t डिवायडेड बाय log t प्लस c. आणि आता हे इंटिग्रेशन काढून झालेलं आहे. आता आपण पुटअप करणार आहोत t इज इक्वल टू tan x. सो हिअर वी गेट 2 raised to tan x डिवायडेड बाय log 2 प्लस c. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 2x प्लस 1 डिवायडेड बाय x² प्लस x प्लस 5 dx. दिलेलं इंटिग्रेशन कन्सिडर करणार आहे. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 2x प्लस 1 डिवायडेड बाय x² प्लस x प्लस 5 इंटू dx. आता आपण यापूर्वी एक मेथड पाहिलेली आहे बघा. जर इथं पॉलिनॉमियल असेल किंवा फ्रॅक्शन्स असतील तर आपण ॲडजस्टमेंट मेथड पाहिलेली आहे की डिनॉमिनेटर आहे तसंच न्यूमरेटर असेल किंवा त्या पद्धतीने आपण तयार करत होतो, ॲडजस्टमेंट तिथं करत होतो. आता इथं आपण तसं करू शकत नाही कारण तर डिनॉमिनेटरमध्ये आहे x², इथं न्यूमरेटरला x² नाही आहे, म्हणजे त्या मेथडने ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकत नाही. मग आता हे सबस्टिट्यूशन मेथड ज्यावेळेस आपण पाहणार होतो त्यावेळेस तुम्हाला पहिले स्टँडर्ड फॉर्म्युले दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला एक फॉर्म्युला दिलेला आहे बघा, इंटिग्रेशन f' डिवायडेड बाय f ऑफ x dx, की ज्यामध्ये डिनॉमिनेटर जो आहे डिनॉमिनेटरचे जे फंक्शन आहे त्याचं जर डेरिव्हेटिव्ह हे जर तुम्हाला न्यूमरेटरमध्ये मिळत असेल तर आपण काय करणार, त्यासाठी आधी आपण चेक करूया की डिनॉमिनेटर आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे. आता इथं आपण कन्सिडर केलं आहे लेट f ऑफ x म्हणजे आपण कन्सिडर करणार आहोत डिनॉमिनेटर. सो काय तो x² प्लस x प्लस 5 आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच f'. x²चं डेरिव्हेटिव्ह 2x प्लस xचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 1 असणार आहे. मग आता f' आला आपला 2x प्लस 1 आहे का न्यूमरेटरमध्ये आहे, काय 2x प्लस 1 आहे. म्हणजेच इथं आपल्याला काय मिळालेलं आहे इंटिग्रेशन f' अपॉन f ऑफ x dx. मग बाय युजिंग दिस फॉर्म्युला त्याचं इंटिग्रेशन काय असते लॉग ऑफ f ऑफ x. सो हिअर वी गेट डायरेक्ट आन्सर काय असणार आहे लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणजेच काय असणार आहे x² प्लस x प्लस 5 प्लस c असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 4x प्लस 10 डिवायडेड बाय x² प्लस 5x मायनस 1 dx. इथेही बघायचं तेच की डिनॉमिनेटर आपला f ऑफ x आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह हे न्यूमरेटरमध्ये आहे का. आता बघा लेट आय इज इक्वल टू दिलेलं इक्वेशन. आता x²चं डेरिव्हेटिव्ह 2x आहे, वरती 4x दिसते परंतु वरती न्यूमरेटरमध्ये 4x प्लस 10 आहे, त्यामध्ये आपण 2 कॉमन काढू शकतो. काय मिळेल आपल्याला 2x प्लस 5 असणार आहे डिवायडेड बाय x² प्लस 5x मायनस 1
इंटू डी एक्स. 2 कॉन्स्टंट आहे तो बाहेरला. काय मिळेल इथं फक्त 2x + 5 डिवायडेड बाय x² + 5x - 5. आता x² + 5x - 1 याचं डेरिव्हेटिव्ह आपण काढलं तर काय मिळणार आहे 2x + 5 आणि 1चं डेरिव्हेटिव्ह 0. ते न्यूमरेटरमध्ये दिसतं आहे. म्हणजेच बाय युजिंग द फॉर्म्युला इंटिग्रेशन f' अपॉन f ऑफ x dx इज इक्वल टू काय असणार आहे लॉग ऑफ f ऑफ x, कारण की न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह हे डिनॉमिनेटर आहे. सो 2 आहे तसंच राहील आणि दिलेलं आपल्या इंटिग्रेशनचं आन्सर काय असेल लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणजेच x² + 5x - 1 + c. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा इंटिग्रेशन 3x into root x² + 4 into dx. Let I is equal to integration 3x into root x² + 4 dx. आता 3 कॉन्स्टंट आहे बाहेर का आतमध्ये फक्त राहील इंटिग्रेशन x into root x² + 4 into dx. आता x हा कॉन्स्टंट नाही आहे, व्हेरिएबल आहे, आपण तो सेपरेट करू शकत नाही. तो जो x आहे तो पहिल्यांदा लिहिला आहे मी, नेक्स्ट स्टेपला काय लिहिले dx ला जोडून लिहिलेला आहे. आपलं एक्झाम्पल मिळेल 3 into इंटिग्रेशन रूट x² + 4 into x dx. आता या स्टेपकडे पाहिल्यानंतर आपल्याला इंटिग्रेशनचा कोणता स्टँडर्ड फॉर्म्युला आठवत नाही आहे. आता हा रूट x² + 4 जो आहे तो आपण असाही लिहू शकतो x² + 4 raised to 1/2. रूट जे साइन आहे ते पॉवरमध्ये लिहिलं तर ते काय असणार आहे 1/2 असणार आहे पॉवर त्याची 1/2. मग आता आपण पहिल्या सबस्टिट्यूशन मेथड पाहायच्या वेळेस जे स्टँडर्ड फॉर्म्युले पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला पाहिलेला आहे f ऑफ x raised to n इंटू f' असेल तर आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. म्हणजे इथं जर आपण f ऑफ x कन्सिडर केला काय x² + 4 तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 2x. तर आपण इथं 2x आणू शकतो म्हणजे तो फॉर्म्युला यूज करून आपल्याला आन्सर लिहिता येईल. म्हणून आता इथं ह्या नेक्स्ट स्टेपला काय केलेलं आहे बघा x² + 4चं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 2x आहे. ते 2x येण्यासाठी 2ला डिवाइड xला 2ने मल्टिप्लाय केले आणि डिवाइड केलेलं आहे. सो हिअर वी राईट 3 into इंटिग्रेशन x² + 4 raised to 1/2 into 2x divided by 2 into dx. आता हा जो 1/2 आहे तो कॉन्स्टंट आहे, तो इंटिग्रेशनच्या बाहेर लिहूया. सो हिअर वी राईट 3/2 इंटिग्रेशन x² + 4 raised to 1/2 into 2x dx. 2ची का ॲडजस्टमेंट केली कारण आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे इंटिग्रेशन f ऑफ x raised to n into f' dx आणि त्याचा आन्सर काय असते f ऑफ x raised to n + 1 डिवायडेड बाय n + 1 + c. त्यानुसार आपण x² + 4 याचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 2x हे आणलेलं आहे आणि ह्या फॉर्म्युल्यानुसार आपलं आन्सर काय असणार आहे f of x raised to n + 1 that is the x² + 4 raised to n + 1 म्हणजेच 1/2 + 1 डिवायडेड बाय n + 1 म्हणजेच 1/2 + 1 + c. आता साधं सिम्प्लिफिकेशन 3/2 into 1/2 + 1 काय येणार आहे 3/2. सो x² + 4 raised to 3/2 डिवायडेड बाय 3/2 + c. हा 3/2 आणि हा 3/2 कॅन्सल होईल. फक्त इथं आपल्याला काय मिळणार आहे x² + 4 raised to 3/2 + c. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1 - tan x डिवायडेड बाय 1 + tan x dx. आता या एक्झाम्पलमध्ये tan x आहे. आता इथं डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह पण न्यूमरेटरमध्ये नाही आहे आणि काहीच नाही आणि इथं आपण फॉर्म्युला कोणता यूज करायचं ते लक्षात येत नाही. अशा वेळेस काय करायचं हे एक्झाम्पल थोडं लक्षात ठेवा. tan xचं कन्वर्जन ह्या एक्झाम्पलमध्ये काय करायचं आहे साइन अपॉन कॉसमध्ये करून घ्यायचं आहे आणि त्याचं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. सो हिअर वी राईट 1 - tan x म्हणजे sin x अपॉन cos x डिवायडेड बाय 1 + sin x अपॉन cos x. आता फक्त सिम्प्लिफिकेशन करायचं तिरकस गुणाकारानुसार 1 into cos x that is the cos x minus sin x divided by cos x आणि खाली डिनॉमिनेटरला काय असणार आहे cos x plus 1 into sin x that is the cos sin x divided by cos x. आता इथला cos x काय होईल कॅन्सल होईल आणि न्यूमरेटरमध्ये फक्त काय राहणार आहे न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये cos x minus sin x divided by cos x plus sin x. आता आपण चेक करू शकतो की डिनॉमिनेटरचं
डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये आहे का. आता कॉस एक्स डिनॉमिनेटर आहे कॉस एक्स प्लस साइन एक्स, की जिथं कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे मायनस साइन एक्स प्लस साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, म्हणजे आपला न्यूमरेटर असला पाहिजे मायनस साइन एक्स प्लस कॉस एक्स. इथं न्यूमरेटरमध्ये मायनस साइन एक्स दिसते, कॉस एक्स दिसते. आता मी टर्म इंटरचेंज करते. ह्या स्टेपमध्ये मी लिहिलेलं आहे बघा. पहिल्यांदा मायनस साइन एक्स लिहिलं आहे प्लस कॉस एक्स दुसरी टर्म लिहिली, की जेणेकरून डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये दिसते. काय कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स प्लस साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. आता आपण फॉर्म्युला यूज करू शकतो की इंटिग्रेशन एफ डॅश एक्स डिवायडेड बाय एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय एफ ऑफ एक्स इज डी एक्स. त्याचं इंटिग्रेशन काय असते लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, आणि त्यानुसार त्याचा आन्सर काय असणार आहे लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणजेच कॉस एक्स प्लस साइन एक्स प्लस सी. बघा आपण आतापर्यंत 10 एक्झाम्पल पाहिलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला मी जे स्टँडर्ड फॉर्म्युले दिलेले आहेत ते तुम्ही आता नवीन थोडे आहेत ते पाठ करा. त्यानुसार सुद्धा ही एक्झाम्पल सोडवायचे आहेत. फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स काय असते लॉग ऑफ एफ ऑफ एक्स असतोय. इंटिग्रेशन एफ डॅश एक्स डिवायडेड बाय रूट एफ ऑफ एक्स असं जर असेल तर ते 2 टाइम्स त्याचं इंटिग्रेशन असते रूट एफ ऑफ एक्स. अजून 2-4 इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स रेस टू एन इंटू एफ डॅश एक्स असेल तर एफ ऑफ एक्स रेस टू एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1 प्लस सी. हे जे फॉर्म्युले आहेत ते थोडेसे पाठ करून ठेवा. तेही तुम्हाला यूज करायचे आहेत की एफ ऑफ एक्स असेल तर काय आहे आणि त्याचा यूज करून ते एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट आपण पाहिलेली आहे की पहिल्यांदा आपण बघणार आहे दिलेल्या एक्झाम्पलमध्ये फंक्शन आणि त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होत असेल तर तिथं सबस्टिट्यूशन टी इज इक्वल टू पुटअप करून आपण ते एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. म्हणजे साइन एक्स आणि कॉस एक्स तिथंच असेल म्हणजे साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्रेझेंट असेल तर आपण काय पुटअप करणार आहोत साइन एक्स इज इक्वल टू टी. अशा पद्धतीने आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज करून एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. या लेक्चरचे एक्झाम्पल संपलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण राहिलेले एक्झाम्पल पाहणार आहोत आणि तुम्ही ते फॉर्म्युले पाठ करा आणि एक्झाम्पल सॉल्व करा.